आज मी बनवणार आहे हादग्याच्या फुलाची भाजी आणि त्याच्यासाठी मी कढईत तेल टाकले आणि जिरी मोहरीची फोडणी दिली आहे. जिरी मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्यात कोथिंबीरीचं मीठ म्हणजे लसूण आणि कोथिंबीर मिक्स करून केलेलं ते मसाला टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर काळी चटणी आणि ती पण व्यवस्थित परतून घ्यायची आणि आपल्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो आपण. आणि व्यवस्थित परतल्यानंतर आपण ही हादग्याची फुलं घालायची. पांढऱ्या कलरची फुलं दिसायला जास्त दिसतात पण शिजल्यानंतर ही भाजी थोडीच होते आणि ती व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यात थोडीशी मसुरीची डाळ धुवून टाकलेली आहे भिजवून आणि ती व्यवस्थित मिक्स करायची. चवीनुसार मीठ टाकायचं, शेंगदाण्याचं कूट थोडं टाकायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवल्यानंतर ह्याच्यावर आपण झाकण टाकून ही भाजी शिजू द्यायची. 1-2 वेळेस उघडून बघायची शिजली आहे का आणि त्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ते शिजू द्यायचे. त्यातलं पूर्ण पाणी आटल्यानंतर ही भाजी तयार होते अशा प्रकारे आणि चवीला पण खूप छान लागते. तुम्ही पण करून बघा ही हादग्याच्या फुलाची भाजी.